मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या महायुती सरकारने कामाला सुरुवात केली. मात्र मागील काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढून शिंदे गटावर कुरघोडी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर समन्वय केंद्र सुरू करत आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यमंत्री फडणवीसांनी आपला मोर्चा शिंदेंच्या आमदार आणि खासदारांकडे वळवण्याची चर्चा आहे. पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे असल्याचे कारण देत गृहमंत्री विभागाने शिवसेनेच्या अनेक नेत्यांची पोलीस सुरक्षा काढून घेतली आहे. गृह विभागाच्या या निर्णयावर शिंदे गटातील नेते खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान गृहमंत्र्यांचा हा निर्णय फक्त शिंदे गटापुरताच मर्यादित नाही, तर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या देखील पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. मात्र ज्या नेत्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली त्यामध्ये आमच्याच पक्षातील आमदार आणि खासदाराची संख्या जास्त आहे, असे शिंदे गटातील नेत्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत घटक पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर ही होती मित्रांनो शिंदे शिवसेना नाराज असल्याची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.